स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आहे सोमवार आणि सोमवारचा आहे ना चहा घेतल्याशिवाय काही दिवस जात नाही, कारण सकाळी सकाळी थंडी तर खूपच आहे आणि थंडीचा आहे ना चहा हा लागतोच। तर चला आता चहा करूया। घरात कोणीच चहा घेत नाही, मी पण घेत नाही, पण आज उपवासामुळे आणि थंडी खूप वाढली त्यामुळं चहा घेतला आहे। तर 1 कप दूध घ्यायचं आहे, त्यानंतर चहा पावडर टाकायची आहे आणि साखर कधी टाकायची हे सांगते आता तुम्हाला, कारण साखर आपण जेव्हा लगेच टाकली ना तर चहा एवढा टेस्ट लागत नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, दुधामध्ये ना चहा पावडर टाकल्यानंतर ना चांगलं उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर साखर घालायची बघा। आणि आता आलं पण घातलं आहे। जर उपवासाला तुम्ही आलं घालत नसाल तर घालू नका। कमेंटमध्ये पण सांगा कोण कोण उपवासाला, सोमवारच्या उपवासाला आलं चहामध्ये टाकत नाही। त्यानंतर ना छान चहा उकळू द्यायचा आहे। जर दुधात चहा करायचा असेल ना स्पेशल, तर चहा पावडर नेहमी थोडंसं जास्त घाला आणि बिना दुधाचा चहा जर करायचा असेल ना थोडीशी चहा पावडर कमी वापरायची, म्हणजे चहा कडू होणार नाही। तर 2 ते 3 मिनिटासाठी चांगला चहा उकळून घेतला आहे आणि आता मस्त चहा कपामध्ये गाळून घेऊ आणि मस्त उन्हामध्ये खिडकीतून इतकं छान ऊन पण पडत होतं, पण त्यासोबत आहे ना थंडी पण खूप होती बरं का आज। तर चला आपला चहा इथं तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं बरं का। तर भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये। धन्यवाद।